कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता तुम्ही, कार्यकर्त्यांशी बोलू शकता। भाजपचे कार्यकर्ते तिथे झेंडे घेऊन उभे दिसतात, त्यांचं काय म्हणणं ते जाणून घेऊ शकता। बोलत आहे ते सुद्धा आपल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। शॉट दे बूम चालू आहे शॉट दे बूम चालू है भावना है। क्या हुआ ये मैं आपका जीवन भर ऋणी रहूंगा। क्या हुआ है? चाहे वो भारतीय जनता पार्टी प्रियंका गांधी आ गई है। प्रियंका गांधी हो बाईट घे। राहुल गांधी जे आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बंटी शेळके जे आहे ते रॅली केल्यानंतर इथं तो वाद झाला होता। त्यानंतर आता ज्या बंटी शेळके बोलताना दिसून येत आहे, काँग्रेसचे पदाधिकारी काय म्हणतात आपण ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहे। एकमेकांशी त्यांना हे करताय क्या हुआ है, क्या कारण है यहाँ पे? आज हमारे जितने भी फ्लैग्स लगे थे वो उतारे गए। यहाँ पे जगह जगह फ्लैग्स लगे थे हमारे बंशी भैया के, वो सब क्यों उतारे गए? क्यों आपके लोग सामने आए, क्यों नारे लगा रहे थे? क्या हुआ? नारे तो लगेंगे, इलेक्शन में नारे तो लगेंगे ही। आपको क्या लग रहा है, क्या हुआ है यहाँ पे? देखिए इन नफरती चिंटुओं को बंटी भाई ने साफ जवाब दे दिया। जब पूछा कि 2 रंग का झंडा चाहिए 3 का, तो ये नफरती चिंटू तिरंगे को भूल गए। अरे यहाँ तो ऊपर आओ, अरे यहाँ तो पार्टी से ऊपर हटके तिरंगे को अपनाओ। ये क्या होता है, किसी का रोड शो है, आप एकदम बड़ी जेठानी बन के पहुंच गए वहाँ पे। आपके मन में जो नफरत है ना, ये नफरत की जो दुकान खोली है आपने, ये तो नफरत की दुकान बंद करके ही मानेंगे बंटी बाबा दल के। रावत गई थी, हमने तो नहीं लड़ा ऐसे बंदे, हमने उनको भी हाय किया। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आमची रॅली होती, या ठिकाणी भाजपच्या लोकांनी झेंडे दाखवायला नको होते, ते दाखवल्यामुळे कुठंतरी जो आहे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर आपण पाहू शकतो बंटी शेळके जे आहे ते बोलत आहे, कार्यकर्त्यांना संबोधित करत आहे। आपण अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे, काय त्यांना वाटते आहे, काय वाटतं इथं राडा झाला, काय वाटतं? हे आरएसएस वाले स्वतःहून राडा काढायची कोशिश करून राहिले इथं। त्यांना माहित आहे त्या बीजेपीतून हारत आहे, आरएसएसच्या संघातून बीजेपी हारणार आहे। 30 ते 25 हजारानं इथं बीजेपी हारणार आहे। आणि बंटी शेळके ये बीजेपी आरएसएस है ना, ये लोगों का भाव जीतने नहीं, ये 2 रंगा लेके चल रही है, हम 3 रंगा लेके चल रहे हैं। तिरंगा का सम्मान करते हैं। भाजपा तिरंगा का सम्मान नहीं कर रही है, आरएसएस तिरंगा का सम्मान नहीं कर रही है। आज हम लोग देख रहे हैं कि जब हम लोग ने इन लोगों को, हम लोग को मालूम था कि हमारी सभा आने वाली है, जब भी इन लोग झंडे लेके खड़े रहे, इन लोग को जब बोला गया कि तिरंगा चाहिए या 2 रंगा चाहिए, तो इन लोग बोलते हैं कि 2 रंगा चाहिए, तो हम लोग तो तिरंगा वाले आगे बढ़ो। भाई हम तिरंगा वाले हैं, मेरा नाम है मोहसिन शेख, हम तिरंगे को लाइक करते हैं। 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या विकास कुंभारे यांना चान्स दिला, पण मद्याचा विकास अजूनही झालेला नाही। गडकरी साहेबांनी 10 वर्षापासून बोलत आहे का मद्याचा विकास आम्ही करू पण केलेला नाही आहे। आम्हाला परिवर्तन म्हणून बंटी बाबा शेळके पाहिजे, आम्हाला परिवर्तन। जे आहे कार्यकर्त्यांच्या भावना आपल्याला पाहायला मिळते आहे। या बाजूने भाजपचे पदाधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। भाजपचे पदाधिकारी नेमकं काय म्हणतात आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत। भाजपचे पदाधिकारी जाणून घेणार आहोत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू। भाजपचे शॉट दे बूम चालू आहे। भाजपचे पदाधिकारी आहेत ते मात्र या कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसून येत नाही आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। शॉट दे बूम चालू आहे।
बीजेपी जिंदाबाद. प्रवीण जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ. प्रवीण जी का एक ही है, प्रवीण जी हर दुखियों का साथ देते हैं. प्रवीण जी आगे आएंगे, प्रवीण जी आगे बढ़, प्रवीण जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण जी संघर्ष करो. काय कारण आहे राडा? हे काय कारण आहे? राडा कशामुळे झाला? दादाजी प्रवीण दादा यांच्या बॅनर फाडण्यात आला. बोल प्रवीण टक्के यांच्या कोणाचा बॅनर फाडण्यात आज भारतीय जनता पार्टीचे बॅनर फाडण्यात आले, ध्वज काढण्यात आले, त्याच्यासाठी आमचा हा विरोध आहे. नागपूरचा लाडका आमदार आहे प्रवीण दादा. जे उमेदवार होते त्यांचे बॅनर फाडण्यात आले अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देत आहेत. त्यामुळेच या सगळ्या रॅलीला विरोध केला असं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय झालं हे आता ते सांगताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचमुळे जे आहे सकाळी बॅनर फाडले असा त्यांचा आरोप आहे. आपले काँग्रेसचे पदाधिकारी जे आहे ते आक्रमक झाले आणि दोन्ही एकमेकांसोबत भिडताना पाहायला येत आहे. चोर आहे चोर आहे अशा पद्धतीचे नारे जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे. पोलीस त्यांना जो आहे रोडच्या एका बाजूला मागच्या साईडनं करताना आपल्याला पाहायला मिळते आहे.